नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र तुषार पाटील ऑर्गॅनिक भारत स्वस्त भारत अभियानात आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलोय बोडकीखडी या गावात. कांद्याच्या रोपावर एक जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. तर आपण प्रकाशजी यांच्यासोबतच यांच्याकडूनच माहिती घेऊया की त्यांना कसा फरक वाढलेला आहे. हे या कांद्याच्या रोपाला फवारणी केली होती त्यांनी फक्त, आणि ह्या कांद्याच्या रोपाला बीज प्रक्रिया केलेली आहे. तर हे याच्यात तुम्ही फरक काय वाटते दादा तुम्हाला याच्यामध्ये? फरक असा आहे की याला खालून म्हणतात चोपडून दिलेलं आहे, बियाणे एकदम निरोग हिरवगार आहे आणि त्याला दिलं नाही गेलं तर ते बघा कसं आहे त्याची कंडिशन. तर यालाही तुम्ही वापरू शकतात, जमिनीतून देऊ शकतात. तर बीज प्रक्रियेचा इतका मोठा फरक आहे. तर प्रत्येक शेतकरी मित्रांचं उत्पन्न जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बीज प्रक्रिया ही आवश्यक आहे. तर कुठलंही बी जमिनीत जायच्या अगोदर त्याच्यावर बीज प्रक्रिया केली असेल करायला पाहिजे. पण बीज आला ना, प्रत्येक बियाण्याला तुम्ही बीज प्रत्येक प्रक्रिया बियाण्याला करू शकता. आपल्या शेतात जे पण आपण बुरशीजन्य आजार असतात त्यांच्याशी लढण्यासाठी बियाण्याला ताकद मिळते आणि त्याची वाढ जोमदार होते. वाढ जोमदार झाली तर ते अन्नद्रव्य जास्त आणि बाहेरच्या वातावरणाला ते मॅच करायला त्याला ताकद येते. म्हणून मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा बीज प्रक्रियेपासून फवारणीतून आणि पाण्यासोबत खतासोबत तुम्ही प्रत्येक वेळी वापर करा. एकरी 3 किलो वापर केल्यास आता हे रोप शेवटपर्यंत निरोग राहील. याच्यावर कुठलाही तुम्हाला रोगराई दिसणार नाही. दोघांमध्ये फरक सरळ दिसतोय. इकडे पिवळेपणा दिसतोय. हे रोप पूर्ण हिरवगार आहे. या रोपापेक्षा 8 दिवसाच्या नंतरचं रोप आहे, पण त्याच्यासोबत स्पर्धा करताय. तर शेतकरी मित्रांना विनंती असेल, मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करा. फक्त कांदाच नाही तर सर्व पिकांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. धन्यवाद.